असंच पाहिजे. काय काय जो लिंबू घालवला त्या काय गावात घरोघरी सांग एक एक अंड घेऊन जा. तळून देतो. घरपट्टी एक अंड आण. पूर्ण गावालाच भेटत. युस्तो फुकायला धामणीच्या वेळेत बाई बोलवली. हे बघू शकता आता लेअर द्यायचे. लेअर नाही डायरेक्ट आम्ही टाकून दिले. येलकोट येलकोट. नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गावाकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर गावाला आलो मित्रांनो, क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि आज आमचा KVPLचा दुसरा दिवस होता आणि आमची टीम एक सुपर 8मध्ये गेली आहे. आणि तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी चिकन बनवलं होतं. एकदम स्पायसी चिकन होतं, एकदम मस्तपैकी रात्रीचं जेवण वगैरे झालं. आणि आज पण चिकनचाच बेत होता, पण आज ॲक्च्युली झालं चिकनच भेटलं नाही आम्हाला. म्हणजे काय कोंबड्या संपल्या होत्या कापड्यावरती. आणि आज आहे अंडा बिर्याणीचा बेत. तर अण्णाच्या हातची आज अंडा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, अण्णा अंडा बिर्याणी बनवतोय. हे पाहू शकता, हे आमचं घर कौलारू घर. तर आजी झोपली आतमध्ये आणि सानेवाडीमध्ये सप्ताह उभा आहे, त्याचा आवाज येतोय मागून. हे पाहू शकता, हे आता अंडी आम्ही आणलेली आहेत. आता ही बॉईल करायला टाकायची आहेत. अंडा बिर्याणी बनवणार आहे, अण्णा बिर्याणी. हे तुला काय पाहिजे? राईस कुठला आणला काय माहिती. मिरची पण टाकलीस अंडी. परदेव, हे प्रदेशचं घर. तर हे पाहू शकता, इकडे दोघं जण आराम करतायत आणि इकडं भात पण झालेलं वाटतं शिजून. नाही, कालचं वाटतं. हे मटेरियल बघू शकता. का मेला इथं बघ ना जरा काय काय टाकतो तो मसाला. हा, हे काय सासूबाई हे पाहू शकता. हे बघा, ही आमची सासूबाई. अण्णा अण्णा इकडे बघ. ते जाऊ दे. तू अन्नाच्या दाढीला अंड्याच्या कापच्या लागलेत. सासूच्या हातच्या अंडी. तर ही अंडी तुम्ही दाखवलं, तुम्हाला बॉईल करायला टाकली होती आणि हे आता बॉईल झालेली आहेत अंडी. अंडा बिर्याणी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलेला हा आलं लसूण. आलं लसूण. तर काय टाकतो अण्णा? बिर्याणी मसाला झाला, चिकन मसाला झाला, आलं लसूण पेस्ट. हा, इकडे आदवतो आम्हाला. थोडीशी आपण मिरची पावडर टाक. थोडीशी कॅमेराकडे बघ. थोडीशी मिरची पावडर. अरे टाक, होऊ दे धनधनीत. नाही, ते नंतर टाकायचं नाही त्यात. कोलम राईस नव्हता, बिर्याणी राईस. हे निलेश मोरे आहेत. आता आपण सर्व टाकलेले हा हे आता फक्त मुरवत ठेवण्यासाठी असं मुरवू आपण यात. हा, आणि मग थोड्या टायमाने बाकीचे मसाले टाकून मग राईस शिजल्यानंतर उकडल्यानंतर आपण मस्तपैकी मसाला बनवू. त्यात ही अंडी टाकायची आणि पहिला मसाला बनवून घ्यायचा. ओके. आणि मग त्याच्यावरती राईस टाकायचा. हा, लेअर वाली अंडा बिर्याणी. ओके. दम बिर्याणी. दम पण देणार. हा, दम देणार. कलर नाही, तुम्हाला पण दम देणार आणि त्या अंड्याला पण दम देणार. हा नाही बॉईल ऐक ना, बॉईल झालंय का परफेक्ट ते मला बघायचं होतं जरा. काय अंड बॉईल झालंय का? टेस्ट करायचं. अंड बॉईल झालं का म्हणजे काय होणारच नाही त्याला ही काय अशी त्याचा साल्ट निघणार काय. टेस्ट करायचं. तर आता हे पूर्ण मसाले टाकून मिक्स केले जात आहेत. हे बघू शकता, जसं आपण चिकनला मॅरिनेट करतो तसं आता. कमी पडेल मला. हा, कमी पडेल. पुढे मसाला असंच पाहिजे. काय काय जो लिंबू घालवला त्या काय करशील. हा लिंबू पिळतोय बोऱ्या. आणि पाहतोय लिंबू पिळताना पाहतोय. काय गावात घरोघरी सांग एक एक अंड घेऊन जा. तळून देतो. घरपट्टी एक अंड आण. पूर्ण एक ट्रे आणलाय ना घरपटचा. उंबरटा 47 घराचा उंबरटा आहे. हा, आम्ही अंडे आणल्या 30. हा. तर एका घरात 2 असतात तर त्यांना अर्धा अर्धा अंड दिले तुम्ही.
ह्याला काय म्हणतात माहिती का ह्याला? हा बघा इस्तो फुकायला बघा काय वापरलेली फुकणी. हे गावालाच भेटतं. इस्तो फुकायला धामणीच्या वेळेत बाई बोलवली. आणि 4 बायका सानेवडे गेला सप्त्याला. सप्त्या गेला, सप्त्या मागरे आलाय. ते पुन्हा टाकायचं तेल टाकू. इथं बघायचं आहे इथं जरासं राईस मध्ये तेल टाकू, जेणेकरून आपला राईस एकदम खुला होईल. असा सुटसुटीत झाला पाहिजे राईस. त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकू. बस आता राईस एकदम खुला होणार. अण्णा काय टाकलं? खडा मसाला. हा बघा खडा. आता खडा मसाला तेलामध्ये भाजून घेणार आहे पूर्णपणे. हे पूर्ण मटेरियल आहे. मिरची, टोमॅटो, कांदा. त्याचं पहिलं कांदा टाकला जातोय. कांदा पडेल बाहेर. जर दोन्ही हाताने पत्रावली बघेल, पत्रावली. चकाकतोय. तर आता कांदा टाकलेला आहे आपल्या गरम मसाले जे अख्खे मसाले त्याच्यामध्ये आणि पूर्णपणे चिकन मसाला टाकू जरा आपण. आता कांदा आणि टोमॅटो पूर्ण भाजून घेतलंय अख्ख्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर आता चिकन मसाला आणि आपला हा बिर्याणी मसाला. हा मला बिर्याणी मसाला. पुढच्याला म्हणतो मीच कॅप्टन होणार आहे. नारे बोलते बॉलिंग टाकणार आहे. नारे म्हणतो मी आता बॉलर होणार आहे. तो म्हणतो मी कॅप्टन होणार. आणि हे आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आधी टाकायला पाहिजे होती का? टाकले सर्व टाकलेले. निघालतो मसाला झाला ना, तो मसाला टाकायचा. तुला तू जेवत नाही काय? हे पूर्ण आता मिक्स केलं जातंय. बघू शकता कलर पण चेंज झालाय त्याचा मस्त. हे हळद घे बरं जरा. हे हळद घे रे आणि मीठ पण घे. अरे हळद आणि मीठ घे. इथं बघायचं. हा मसाला पूर्णपणे भाजलेला झालेला आहे. हा आता त्याला तेल सुटलेले बघा. आता आपण त्यात जरा ही अंडी आपण उकडलेली आहेत. त्यांना आपण दही, मीठ, मसाला सर्व लावून हा ओके केलेले आहेत. ओके. ह्यात टाकून देऊ आता काय अंडा बिर्याणी टमाटर हा एक नंबर वाटतंय. दररोज आम्ही चिकन खाऊन ना कंटाळलोय गावाला आल्यापासून. तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं या हेतूने आज. नाही आम्हाला चिकन भेटलं नाही. पण डोक्यात आला प्लॅन मस्त आहे की आता आज अंडा बिर्याणी मनापासून व्यवस्थित बनवायची. बघ आता पुढे याच्या पुढे काय होते. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं का? त्याच्यावर जरासं आपण झाकण ठेवू. कोथिंबीर नाही आणि हे बघू शकता आता लेअर द्यायचे आहेत. लेअर नाही डायरेक्ट आम्ही टाकून दिले त्यामध्ये. अंड्याचा मसाला पूर्णपणे तयार झालाय आणि वरतून आम्ही हा राईस टाकलेला आहे. ते आलं का पूर्ण सिस्टमॅटिक. आता हे कलर आण रे आकाश, कलर आण. हे पाहू शकता कलर आता गावठी कलर आहे. हा गावठी हा गावठी कलर तयार केलेला आहे. खूप देशी आला. आणि हे पाहू शकता आमचे चेतन दादा निकम यांचं देखील इथं सरसे स्वागत आहे. त्यात ठेव. ठेव ना. ह्याच्यामध्ये ठेवायचे. आता जराशी कोथिंबीर बघा, कोथिंबीरचा मारा धागा. कोथिंबीर हा दम मारलाय. कोथिंबीरचा दम आहे. हे अरे वेज त्याच्यावरती आता आपलं नाही 12 दिवस तुम्ही पण जेवणार. ह्याच्यावरती आता बघा दम देण्यासाठी बघा हे बघा. अरे भाऊशीन हे निखारे ठेवले जात आहेत. तू नाही निघाला. पूर्णपणे सिस्टमॅटिक चालू आहे यावेळेस अन्नाचं. खूपच मनावरती घेतलं अंडा बिर्याणीचा प्लॅन. पण निखारं काय त्याच्या हाताला लागणार. बस काय अहो चिमटा आणलाय. आता कसं सोयीस्कर झालं काम.
मित्रांनो दम बिर्याणी चालू आहे आता, अंडा दम बिर्याणी. आणि आत्ताच दम देऊन झालेला आहे, दम दिलाय आता अण्णाने. इकडे पाहू शकता शंकर दादा गल्लीतून बघतोय, गणेश दादा पण त्याला थंडी वाजते त्यामुळे तो शेकायला आलाय चुलीजवळ. आणि बिर्याणी झालेली रेडी. तर आता बिर्याणीचा टोप शंकर दादा गरम गरम उचलून आणला होता. आता काहीतरी कपडा घेतलाय आणि चला आज बिर्याणीचा बेत आहे. इकडे बघू शकता आई बाबा उदे उदे आई दादा उदे. येलकोट येलकोट जय मल्हार. हे परत मग अंडा बिर्याणी संपल. बोकड मनच नाही आता घ्या कापाय बाहेर. आज हे व्हेज खाणारे इकडे बसलेत. चेतन दादा ही बघू शकता बिर्याणी. ॲडन झॅम्पा. हा ॲडम झॅम्पा नाही, खाऊ म्हणून हे इकडे दाखव. हे व्हेज. हे काय व्हेज बघताय इकडे बघा. अण्णा अण्णा वरती कर. हे वेज किती झाली ती? अरे तू होतास कुठे रे विशाल? कुठं होतो? हे बघा म्हणजे पुढे पहिलीच 2 अंडी दिलेली आहेत. क्या बात आहे. 4 देतोय का काय? नाही तिकडे आहेत. पहिले हा अंडी वाढतोय. हे सांग अण्णा काय वाढतोय पहिले? हे पंड्याला उठवा. बघू शकता बिर्याणी, अंडा बिर्याणी. काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन. हे त्याला उठवा पहिला. इकडे बघू शकता हे गावचं वातावरण मस्तपैकी काळोख. सगळी माणसं गावातली झोपलेत आणि इकडं जेवायचा प्लॅन चाललेत आमचे. इकडे सगळे व्हेज वाले आहेत. काय रे मिक्स मराठा, व्हेज मराठा. आर्या किचनचं फेमस व्हेज. हे पण मराठाच खाता येत. तर आता मी इकडं बसतो. माझं ताट आणि इकडं मला काय जागा होत नाही. ताटात वाढले जात आहे. अजून एक एक्स्ट्रा अंडा आलेलं आहे. अजून एक त्याच्यामध्ये आले. ते अण्णानं बघितलं नाही ह्याच्या आत. हे यार बघितले. थांब नाव दे. अरे थांब. परत नेलं. तुझं अर्धा अंडे इथं ठेवले. ठीक आहे. हा मीठ कमी झालं ना. मित्रांनो आता अंडा बिर्याणीचा आस्वाद घेतोय. इकडे हे व्हेज वाले जेवत आहेत आणि चला एकेकाला विचारूया आपण कशी झाली अंडा बिर्याणी. कशी झाली अंडा बिर्याणी इकडे बघून सांग की, म्हणजे तू ओळखशील. शुभमच आहेस तू. शुभम मोरे बिर्याणी. हे कसे आले बिर्याणी आकाश? या आकाशला विचारू का? अरे याला उचकी लागले. याला पाणी द्या पहिलं. हे भाती सर्वायला द्यावा. तर मित्रांनो अंडा बिर्याणीची पार्टी झालेली आहे. अंडा बिर्याणी मस्तपैकी झाली होती. एकदम सुपर्ब झाली होती. वेगळा प्लॅन केला तो सक्सेस झाला. आणि आता रात्रीचे 11-11:30 वाजले असतील आणि थंडी भरपूर पडली आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही शेकोटीचा बेत करतोय मस्त. तर आता शेकोटीचा प्लॅन चालू आहे. मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर सगळे गारटलेत आणि थंडी पण भरपूर आहे गावाला. चला आता शेकोटी पेटूया. पाहू शकता मस्तपैकी गप्पा चालू आहेत आता. आणि हे बघा इकडे गप्पा चालू आहेत आणि इकडे आकाश शेकोटीचा प्लॅन करतोय. इकडे फाटी बघा. दौडा बा इकडनं या. इकडनं हे या. चला हे थम्सअप घेऊन या बाजूला. इथं शेकोटी पेटवली मस्त आकाशने.
शेकोटीचा मानकरी आकाश दुसऱ्यावरती फक्त ढकलत असं प्रत्येक गोष्ट. या ना इकडून बसा ना तुम्ही. तर मित्रांनो अंडा बिर्याणीची पार्टी झाली आणि आता शेकोटी चालू आहे. तर ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवतो मित्रांनो आणि आता शेकोटीचा आनंद घेतोय. भेटू एका नवीन अशाच एका इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. चला आता शेकोटीचा आनंद घेतो. हे बघा तुझ्या चूल भरवलेच घालवलेत आमदाराच्या पुढचे तिथे उठला असता तर अंड्याची